उत्तर भारतात कावड यात्रा ही खूप महत्त्वाची आणि धार्मिक यात्रा मानली जाते. उत्तराखंड, हरियाणा येथील जी भक्त लोक आहेत त्यांना कावडिया म्हणलं जातं. ही लोक काय करतात की जुलै आणि ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्याच्या वेळी जे गंगेचं पाणी आहे ते गंगेचं पाणी कावडीमध्ये भरतात आणि जवळपास जे मोठं शिव मंदिर आहे त्या मंदिरात ते पाणी नेऊन शिवलिंगाला अर्पण करतात. या कावड यात्रेत मुलं आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. आता थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की शिक्षण घेण्याच्या वयात या मुलांनी शिक्षणच घेतलं पाहिजे. शिक्षणाच्या वयात कावड घेऊन कित्येक किलोमीटर अनवाणी पायानं चालायचं. चालताना कुणाचा धक्का लागला की लगेच वाद घडण्याची शक्यता. शिक्षणाच्या वयात आणि रोजगाराच्या वयात यांना धार्मिक कृत्यामध्ये गुंतवलं जातंय. धर्म वाचवण्याची जबाबदारी गोरगरिबांची लहान मुलं आणि युवकांवर. उत्तर भारतातील एका शिक्षकानं तुम कावड लेने मत जाना ही कविता गायली. परिणामी काही संघटनांनी त्या शिक्षकावरती FIR नोंदवली. कावड़ लेने मत जाना तुम ज्ञान का दीप जलाना, मानवता की सेवा करके सच्चे मानव बन जाना. थोडक्यात सांगायचं एवढंच की ही पोचलेली लोक जनता ही कशी अशिक्षित राहील, सर्वसामान्यांची मुलं ही कशी धार्मिक कृत्यात कर्मकांडात गुंतून राहतील, जेणेकरून अशिक्षित राहिल्यामुळं आपल्या हक्काप्रती बोलू शकणार नाहीत, आपल्या हक्काप्रती प्रश्न विचारू शकणार नाहीत. परिणामी यांना सत्ता उपभोगण्यात अडथळा होऊ नये. माझ्या मते शिक्षण हेच महत्त्वाचं आहे. शिक्षणाला पहिली प्रायोरिटी द्या. सर्व जनताच जर शिक्षित असेल तर आपला विकास हा कोणीच थांबवू शकणार नाही. बाकी याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.